हाय फ्रेंड्स, वेलकम टू आकाशी क्लासेस. आणि आज आपण शिकणार आहोत सायन्स 1मध्ये ॲसिड, बेसेस आणि सॉल्ट्स हा चॅप्टर. तर ह्याच्यामध्ये सॉल्ट हा कन्सेप्ट आपण बघणार आहोत. सॉल्ट या कन्सेप्टमध्ये आयनिक संयुगे म्हणजे आयन्स कसे फॉर्म होऊन आपल्याला Na आणि क्लोरीन, Na म्हणजे सोडियम आणि क्लोरीन म्हणजे Cl, तर हे दोन कसे एकत्र येऊन आपले NaCl जे आपल्या रोजच्या डेली यूजमध्ये, डेली खाद्यपदार्थांमध्ये ज्याच्याशिवाय आपले जेवण अपुरं आहे ते मीठ, ते कसं तयार होतं ते आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. सो आता इथे हे मी डायग्राम ड्रॉ केला आहे. ह्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन असं म्हणतात. सो हा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन आहे पहिला सोडियमचा Na. सोडियमचा ॲटॉमिक नंबर काय आहे? 11 आहे. ओके, सो 11चा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन काय येणार? 2, 8 आणि 1. सो पहिले हे इथे हा आतमध्ये न्यूक्लियस आहे, त्याच्यामध्ये 3 शेल्स आहेत. सो पहिल्या ह्याच्यामध्ये 2, दुसऱ्या ह्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन. तर आता इथे हा 1 इलेक्ट्रॉन हा जाणार आहे, म्हणून इथे जाणारा 1 इलेक्ट्रॉन जो आहे तो इथे ऑक्टेट इनकम्प्लीट होते. इथे 3 होते शेल्स, इथे 2च शेल होते, के आणि एल. के मध्ये 2 आहे आणि एल मध्ये 8 आहे. सो हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन आहे सोडियमचं. दुसरं क्लोरीन Cl, ॲटॉमिक नंबर आहे काय? ॲटॉमिक नंबर 17. 2, 8 आणि 7 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन झालं. सो इथे मी 3 शेल्स बनवले आहेत. सो फर्स्ट शेलमध्ये 2, सेकंड शेलमध्ये 8 आणि थर्ड शेलमध्ये 7. तर इथे काहीतरी मिसिंग दिसतं 7. आपल्याला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी 2, 8 आणि 8 लागतं. तर इथे 1 इलेक्ट्रॉन मिसिंग आहे. सो जो सोडियममध्ये जो 1 इलेक्ट्रॉन गेला तो इथे ॲक्सेप्ट होईल. सो इथे हा येणारा 1 इलेक्ट्रॉन, सो इथे प्लस चार्ज आला. कटायनला प्लस चार्ज असतो, त्याला कटायन. सो क्लोरीन 2, 8, 8. सो इथे हा ऑक्टेट पूर्ण झाला. 2 ॲटॉमिक नंबर Clचा 1 गेल्यामुळे मायनस झाला. सो 2, 8 आणि 8. तर हे झालं सोडियमने 1 इलेक्ट्रॉन लूज केला आणि क्लोरीनने 1 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केला. सो आता इथे हा कंपाऊंड तयार झाला.